स्मार्ट सिटीमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती पुण्यातनं। तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळामध्ये 35 कोटी खर्च करून तब्बल 100 शववाहिका खरेदी करण्यात आल्या। 2 महिन्यांपूर्वी म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये या शववाहिका आरोग्य विभागाकडे दाखल झाल्यात, पण सध्या या शववाहिका पुण्यामधील डॉक्टर नायडू रुग्णालयाजवळ मोकळ्या जागेमध्ये धूळ खात पडू नयेत। 35 कोटींच्या खरेदी मागे काही काळबेरं आहे का असा सवाल या निमित्तानं आता विचारला जातोय। बघूया। नव्या कोऱ्या शववाहिकाच कोमात गेल्यात। एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 100 शववाहिका धूळ खात पडल्यात। काहींच्या चाकातील हवा गेलीये तर काहींच्या बॅटऱ्या डाऊन झाल्यात। तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात 35 कोटी खर्च करून तब्बल 100 शववाहिका खरेदी करण्यात आल्या होत्या। जवळपास 35 कोटी रुपये खर्च केले गेले होते या सगळ्या शववाहिकांची खरेदी करण्यासाठी, आणि आता या सगळ्या शववाहिकांची परिस्थिती आपण बघतोय। दृश्यांमधून आपल्याला अंदाज येईल की काय अवस्था या सगळ्या शववाहिकांची झालेली आहे। अगदी उजवीकडे डावीकडे सगळीकडे तुमची जिथपर्यंत नजर जाईल, मी मुद्दाम तुम्हाला जरा उंचावरून ही सगळी दृश्य दाखवतो, म्हणजे आपल्याला ह्या दृश्यांमधून अंदाज येईल की काय नेमकी अवस्था आहे सगळ्या शववाहिकांची। आपण जर बघितलं असेल तर 100 पेक्षा जास्त ह्या शववाहिका आहेत, अगदी धुळखात पडलेल्या आहेत। अत्याधुनिक शववाहिकांची किंमत साधारण 35 लाखांपर्यंत आहे। या शववाहिकांचं जानेवारी महिन्यात वितरण होणं अपेक्षित होतं, पण सर्वच्या सर्व 100 शववाहिका संगमवाडी परिसरातील एका मैदानात पार्क करून ठेवल्यात। जिल्हा रुग्णालयांकडे आधीच शववाहिका असताना नव्या गाड्यांसाठी इतका खर्च का करण्यात आला? राज्य सरकारला अजूनही या शववाहिकांचे वाटप का करता आलेलं नाही? आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या कार्यकाळात 100 शववाहिकांची खरेदी, 100 शववाहिकांसाठी 35 कोटी रुपये खर्च, जानेवारी महिन्यात शववाहिका दाखल। गेल्या 3 महिन्यांपासून शववाहिका धूळ खात पडून शववाहिकांची देखरेख नसल्यानं 3 महिन्यातच दुरावस्था। तो विषय येणार आहे आता सभागृहामध्ये। बजेटची चर्चा संपल्यानंतर याच्यावरची चर्चा सभागृहात येणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये। त्यावेळेस या विषयावरची चर्चा आम्ही सभागृहात करू आणि सरकारने याच्यावरचं उत्तर दिलं पाहिजे, ही भूमिका आमची राहील। तानाजी सावंत यांच्या काळात एक अँब्युलन्सचा घोटाळा झाल्यासमोर आलाय। शेकडो अँब्युलन्स खरेदी केल्या, करोडो रुपयाच्या केल्या, एकही अँब्युलन्स दिली नाही, एकही अँब्युलन्सचा उपयोग झाला नाही, पैसे गेला पण नाही। अँब्युलन्स मला वाटतं खेकड्यांनी खाल्ले असते। खरंच 100 शववाहिकांची गरज होती का? या 35 कोटींच्या शववाहिकांच्या खरेदी मागे काहीतरी मोठा घोटाळा दडलेला आहे का? खरेदी केलेल्या या नव्या शववाहिकांचं कधी आणि कसं वाटप होणार असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत। मग त्याची चौकशी सरकार करेल। माननीय देवेंद्रजींना अशा गोष्टीच्या संदर्भात जर कोणी निवेदन पाठवलं तर माननीय देवेंद्रजी संवेदनशीलतेने त्याच्यावर कारवाई करतील। एकीकडे ग्रामीण भागात शववाहिकांचा वानवा आहे। कधी झोळीत, बैलगाडीत किंवा खासगी वाहनातून मृतदेह न्यावा लागतोय, मात्र दुसरीकडे 100 शववाहिका धुळखात पडून राहणं यासारखं दुर्दैव ते काय? बालाजी पोतदार, ज्ञानेश्वर चौतमल, निखिल करंदीकर, पुढारी न्यूज, पुणे।